परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान नगर नागपुर शाखा बड़े गांव द्वारा पुनर्निर्मित चर्चा सत्र भवन का लोकार्पण श्रद्धा भक्ति और आध्यात्मिक वातावरण में संपन्न हुआ। इस पावन अवसर पर भंडारा गोंदिया जिले की प्रथम सेविका पूजनीय चांगो नायबाई लेखराम जी चौधरी आयु 91 वर्ष की विशेष एवं गरिमामय उपस्थिति का कार्यक्रम प्रमुख आकर्षक रही। उनके सानिध्य और आशीर्वाद से कार्यक्रम को विशेष आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त हुई। कार्यक्रम की शुरुआत वैदिक मंत्रोच्चार के साथ हवन पूजन से हुई। शाखा के सभी सेवकों एवं श्रद्धालुओं ने अपने आर्थिक सहयोग से इस धार्मिक आयोजन को सफल बनाया। सामूहिक हवन के पश्चात पुनर्निर्मित चर्चा सत्र भवन का विधिवत लोकार्पण किया गया तथा नियमित चर्चा सत्र शुभारंभ हुआ। इसके बाद आयोजित चर्चा बैठक में परमात्मा एवं सेवक मंडल के सिद्धांतों सेवा मानव जागृति आध्यात्मिक चिंतन तथा सामाजिक हित के कार्यों पर विस्तार से विचार विमर्श किया गया। बैठक में बड़ी संख्या में मार्गदर्शन सेवक सेविका एवं बाल गोपाल उपस्थित रहे। सभी ने समाज में प्रेम सेवा सद्भाव और आध्यात्मिक जागृति का संदेश जन जन तक पहुंचाने का संकल्प लिया। इस अवसर पर शाखा की कार्यकारिणी का परिचय भी कराया गया। कार्यकारिणी में अध्यक्ष डॉक्टर मणिक राम जी विसेन, उपाध्यक्ष श्री राजेश जी आकरे सहित श्री हिवराज जी रहांडाले, सचिव श्री पदाकर जी विष्णेश तथा कोषाध्यक्ष नेकराम जी सोनीवाल शामिल हैं। कार्यकारिणी सदस्य के रूप में श्री लेहदास जी विटेभेकर, श्री डोमाजी पटेल की भूजलाल जी अम्बुके, श्री सेवक राम जी अबोले से हुडली चंदे वाखली, श्री रामदास जी चलरेकर, श्री रूपराज जी ठाकरे आदि उपस्थित रहे। कार्यक्रम का समापन सामूहिक प्रार्थना एवं मंगल कामना के साथ हुआ। उपस्थित श्रद्धालुओं ने भविष्य में भी सेवा संस्कार आध्यात्मिक जागृति तथा मानव कल्याण के कार्यों को निरंतर आगे बढ़ाने का संकल्प लिया। पूरे कार्यक्रम में श्रद्धा अनुशासन और भक्ति का वातावरण बना रहा। राजकारण वेगळं गेलो मी त्याच्या भाऊ माझ्या पावले तिथे गेलो, मुलीच्या मागे लग्न केलं तिथे गेलो, हे लग्नाला आलो करतो की आपण अध्यक्ष स्थान ग्रहण करावे। सन्मान्य आचार्य विषय चर्चेमध्ये उद्घाटक सन्माननीय महेंद्रसिंह गुरवेले यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं। सन्मान्य रामेश्वर जोगी साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं। सन्मान्य प्रदीप कुमारजी चौधरी साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं। सन्मान्य तेजरामजी चव्हाण सभापती साहेब, सन्मान्य जितेंद्र भाऊ रहांगडाले, सन्मान्य शालिग्रामजी खोबरागडे, मंगलजी रहांगडाले गुरुजी, धनलालजी झालं असे सन्मान्य रामेश्वरजी जोगी साहेब, आपल्या तिवडा परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप कुमार सभापती पंचायत समिती तिवडा यांचं स्वागत। डोमाजी पटेल दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य मंगलजी रहांगडाले गुरुजी, हे पुष्पगुच्छातून स्वागत इकडे या यांचं स्वागत गुड्डूभाऊ पटले हे त्यांना विनंती करतो। जितेंद्र कुमारजी रहांगडाले मार्गदर्शक व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा यांचं स्वागत प्रवीण कुमार जंबूल हे त्यांना विनंती करतो। सन्मान्य शीतलजी चौधरी यांचं स्वागत सुशील भेलावे करण्यासाठी त्यांना विनंती करतो। ऋषभजी कावडे हे करण्यासाठी त्यांना विनंती करतो। स्वागत कुणाल कावडे हे करण्यासाठी त्यांना विनंती करतो। श्रीरामजी पटले हे करण्यासाठी त्यांना विनंती करतो। मार्गदर्शक मध्य प्रदेश हे करते त्यांना विनंती करतो।
चौधरी मार्गदर्शिका वडेगाव ह्या गटातून त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी बाहेर करून आलेले पाहुणे मंडळी पुरणराजी पारधी अनिल चचाने यांचं आणि इलेक्ट्रॉनिक यानंतर सन्मान्य धन्यवाद यांचं स्वागत राजभाऊ आकरे रावडे यांच्या निवासस्थानी पार पडले. यानंतर आपण भाषणातून मार्गदर्शन करावं. इथे दैवी शक्ती जागृत आहे. आपण आणि आज तो एक चांगला सुसज्ज चर्चासत्र भवनाचं काम पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पण झालं. त्याबद्दल वडेगाव सेवकांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्य सामोर सुद्धा करत राहा. बाबांनी जो महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जो आता एक भगवत कृपा प्राप्त केली आणि एक आम्हा दुखी कष्टी गोर गरीब सेवकांना फुकटामध्ये वाटून दिली. याचं आम्हा सर्व सेवकांनी याचं और मानव धर्म की स्थापना करने के बाद महान त्यागी बाबा जुमदेव जी बैलगाड़ी से खाचर से पैदल जाकर इस मानव धर्म का प्रचार प्रसार किया. इसके बाद जब महान त्यागी बाबा जुमदेव जी निवास स्थान से प्रतिमा देते थे कि उस समय से सेवकों की जनसंख्या बढ़ते गई. तब महान त्यागी बाबा जुमदेव जी के मन में विचार आया कि एक सेवकों के सहकार्य से एक भवन की स्थापना हुई और स्थापना होने के बाद सेवकों की जनसंख्या अभी भी बढ़ते गई. तब हमारा संचालक मंडल विचार कर रहा है कि ऐसा मुझे सुनने मिला कि मंडल की व्यवस्था के लिए अलग कई जगह लेने का ऐसा प्लान चल रहा है. कि ऐसा मैंने सुना. तो उसी प्रकार आज इस गांव में जब हमारे भाऊ के पिताजी चौधरी गुरुजी कि उस समय से इस लोकार्पण का कार्यक्रम शुरू हुआ, तब सेवकों की संख्या बढ़ते गई और इसी को मद्देनजर रखते हुए आज इस ग्राम में भव्य रूप में इस लोकार्पण का कार्यक्रम हुआ. आज संचालक आहेत, माझे गुरुबंधू आहेत. कारण की माझे जी मार्गदर्शक आहे, माझे गुरु आहेत, त्यांची चिरंजीवी आहेत. त्यांनी खूप गवगवा केला. पण ह्याच मंचावरून ऐकून घ्या सगळ्यांनी. आदरणीय संचालक मंडळाचे पदाधिकारी बसले आहेत. आदरणीय तत्कालीन सचिव मराठवाड्याचे कार्यक्रम प्रदीप अंबुले साहेब, आदरणीय अंबुले साहेब. मी कधी कोणती गोष्ट विसरत नाही. एक वेळेस गाठ बांधली दिगंगात. कोणी काय बोललं होतं 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्षापर्यंत विचारा मी सांगतो. मी त्यावेळेसही जेव्हा मार्गामध्ये आलो, नवीन होतो, काही ठाऊक नव्हतं, काहीच माहिती मार्गाची नोकरीचा. ज्याची माझे 2 सगळ्या बहीण जावाई तोही मार्गदर्शक आहे, माझ्या सगळा सगळा तोही मार्गदर्शक आहे. पण त्यांच्याकडे जाऊन मी कधी शिकलो नाही. मी तुमच्यापासून सगळं शिकलो. त्यावेळेस त्यांची चालती होती, त्यांच्या हातात सत्ता होती. आदरणीय सुरेशराव अंबुले साहेब सचिव होते. मला त्या कार्यक्रमामध्ये सेवक होतो, कार्यकर्ता झालो होतो. पण एक तालुक्यामध्ये थोडीशी चालती आहे, ओळखतो 10 लोक म्हणून नेहमी मला मंचावर बोलायचं. त्यावेळेस संचालन करत होते हंसराजी कोची गुरुजी कार्यक्रमाच्या. त्यांनी त्याला एवढं फटकारलं. त्यांनी हेच म्हटलं, आमच्या परिसरातील बाजार समितीचे संचालक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बाबाचे सेवक त्या थोडोबाजी अंबुलीला एवढं छापलं होतं त्या मंचावर, तो क्षण विसरू शकणार नाही. एवढं छापलं होतं. इसने बोले ये काय का मंच है, क्या नाम ले लो, ये सिर्फ बाबा का मंच है, ये धर्म का मंच है. और यहाँ
बाकी कोई नाही. त्या दिवसापासून मी नेहमी म्हणतो सगळ्यांना हो जयराम भाऊ की यहाँ कभी भी बाकी ना म्हणा पण माझे 5-6 पद आहे त्या पदाचा कधी उल्लेख करा नको म्हणून ती तुम्हाला मनाई करतो. त्या दिवसापासून मी ठरवलं आहे की हा माझ्या धर्माचा आहे, या धर्माचे आम्ही सेवक आहोत. हेच तर मोठं गौरव आहे आमच्यासाठी, खूप मोठं गौरव आहे. म्हणून पदाचा उल्लेख केल्यानंतर काही फरक पडत नाही, पण केल्यानंतर कोणाला जर आदेश नाही ती गोष्ट विसरून द्या. ज्या रस्त्यानं आपल्याला काटा देणार आहे त्या रस्त्यात बदलून देणार की माझ्या पायाला पुन्हा इजा व्हायला नको आहे. म्हणून सांगतो मी तुम्ही तुम्हाला विनंती करतो की कधीही कोणाच्या पदाच्या आम्ही पदाचे केले नाही आहोत. तेजराम भाऊ असेल, चिंतो असेल, आम्ही 5-6 लोक राजकारणी आहोत, कधी मोठाच नाही आहोत. त्याचा उल्लेख करायचा नाही म्हणून थांबतो. क्षमा करा. आजच्या सारखे असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे कुटुंब या दैवी शक्तीमुळे सुख समाधानी पाहू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचे परिवार सुखी होऊ शकतो. असं बाबांना का वाटलं असेल बाबांना? कारण त्यावेळेला बाबाचा मुलगा बाबा काही क्षणानंतर ती दैवी शक्ती प्राप्त झाल्यानंतर जेव्हा कार्य देऊ लागले त्याच्यानंतर सुद्धा बाबांचा मुलगा वैज्ञानिक होता. बाबा आपल्या मुलाकडे राहू शकत होते, आपलं जीवन जगलं सुखमय करू शकत होते. का पडलं? बाबांनी तिथं थांबवायला पाहिजे होते की नाही? मला सांगा, तुम्हाला एखादा समजून ज्याला शेतामध्ये रोवता एखादा खिळा गळला आणि खिळा गळल्यानंतर तुम्ही कोणतं इंजेक्शन तो आपण घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला